काय परत एकदा मराठी समाज फसला? परत एकदा मराठी समाजाच्या तोंडाला सरकारने पानं पुसलेली आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा इथे खोटा ठरलेला आहे। या सरकारने दिलेलं आरक्षण हे पूर्णपणे खोटं आहे। या पूर्ण सकल मराठा समाज आता ओबीसी मध्ये जाणार नाही। मराठ्यांना दिलेलं आरक्षण आता हे कोर्टात टिकणार नाही। मित्रांनो, अशाच काही प्रश्नांची जी आता सोशल मीडियावर बघतो मी भडमार चालू आहे। एक गँग आहे जी सोशल मीडियावर आता खूप ऍक्टिव्ह झालेली आहे की मनोज जरांगे पाटील फसले। मनोज जरांगे पाटलाचा जो मराठा आरक्षणाचा लढा होता तो इथे फसला आहे। तर मित्रांनो, हे ते लोक आहेत जे की त्यांची राजकीय पोळी किंवा त्यांना भेटणारी दुसऱ्याचे तुकडे त्यावर ते बोंबलणारे लोक आहेत। मित्रांनो, यांच्या मते ओबीसी समाज आणि मराठा समाज हे यांच्यामधला लढा हे मिटला न पाहिजे किंवा ओबीसी समाज आणि मराठा समाज हे नेहमी आमने सामने आला पाहिजे, हे त्यांच्या भुकण्याचं उद्देश आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर मी बघतो आता की खूप सारे इन्फ्लुएन्सर ज्यांचे की 12वीला पॉलिटिकल सायन्स निघालेलं नाही ते येतात आणि म्हणतात की मराठ्यांचा लढा इथे फसला, मराठ्यांना इथे आरक्षण आता भेटणार नाही, मराठे मुंबईमध्ये आले आणि सरकारने त्यांना चॉकलेट दिले, ते गावाकडे परतले। तर मित्रांनो, त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचं एक आता ते अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रश्न पडलाय की सकल मराठा समाजाला आरक्षण भेटलं का? तर मित्रांनो, त्याचं मी इथं आताच सांगतो की सकल मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये जे पूर्णतः मराठी समाज राहते त्या सर्वांना आरक्षण भेटलेलं नाही। जेव्हा विखे पाटील जरांगे पाटलापाशी आले होते त्यांनी त्यांच्या जे भूमिका मांडली होती आणि मराठी समाजाच्या ज्या मागण्या होत्या ते त्यांनी विखे पाटलापुढे मांडल्या होत्या आणि तेव्हा त्या मान्य केल्या होत्या कोण? विखे पाटलांनी, सरकारने। तर जेव्हा त्या मान्य केल्या होत्या तेव्हा मनोज जरांगे पाटील विचारत होते की बाबा हे तुम्हाला मान्य आहे का, मी हो म्हणू का? त्यांनी सकल मराठा समाजाला विचारलं होतं आणि 1 ते 1.5 तास दिला होता आणि अभ्यासक या म्हणत होते यावर विचार करा आणि मला सांगा। 1.5 तास देऊनही आता हे येऊन भुकत आहेत। आमच्यातले बी काय आहेत ते भुकत आहेत। त्यांचं कसं झालंय, मराठीमध्ये एक म्हण आहे, वळशीला वनका आणि ते पुढचं ते तुम्ही समजून घ्या कोणाला दणका ते। तर मित्रांनो, यांचं असं झालेलं आहे। तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी किती आहेत पूर्ण म्हणतो मी, हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियर किती आहेत? 58,82,356 ह्या किती येतात मराठा कुणबी नोंदी आहेत। तर त्या काळामध्ये ह्या झालेल्या नोंदी, आता मी इथं मराठवाड्याचे जे कोण्या जिल्ह्यामध्ये किती नोंदी आहेत ते दाखवत आहेत। आणि मित्रांनो, जे शासनाचा GR आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि प्रत्येक मी जे आता बोलतोय त्याची प्रत्येकाची एक लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। तर मित्रांनो, कसं झालेलं आहे, हे आता जे लोक भुकणारे आहेत त्यांचं कसं झालं, राजकीय पोळी आता ती बंद झाली, जातीपातीच्या भिंती पडल्या। तर आता कसं आहे, आता पुढे कोणत्या जातीवर राजकारण करावं आणि कोणत्या विषयावर बोलावं? कारण की मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं किंवा सकल मराठा समाजाची जर दिशाभूल नाही झाली तर आपण कोणाला फसवायचं? आणखीन एक माझ्या मराठा बांधवांसाठी एक सांगतो मित्रांनो की जसं की मी तुम्हाला सांगितलं की कुणबी नोंदी किती येतात? 58,82,356। तर मित्रांनो, त्या काळच्या ह्या नोंदी येतात आणि ह्या मराठवाड्यातल्या नोंदी येतात। आता विचार करा, ज्या काळी 1882ला ज्या नोंदी झाल्या होत्या, त्यानंतर 1919 मध्ये काहीतरी जनगणना झाली होती, मला फिक्स माहित नाही, जनगणना झाली होती, त्यानुसार ह्या सापडलेल्या नोंदीत। तर आता एका 58 लाख धरा किंवा ह्या नोंदी धरा, तर त्या काळामधल्या ज्या नोंदी आहेत तर त्या काळामध्ये झालेल्या नोंदी आता त्यांची वंशज एकाचे 5 तरी असतात आणि त्या 5चे आता कमीत कमी 8-9 झाले असतात। तर मग हा जर पुरावा लागला, एकाचा पुरावा लागला, तर वंशावळीनं किती कुणबी व्हायलेत? हा, आता ज्यांच्याकडं पुरावाच नाही की ज्यांच्या घरची नोंदच नाही त्यांच्याही नोंदी शोधण्याचं काम सरकार करू म्हणलेलं आहे। त्यावेळेस तुम्ही ऐका, राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील हे बोलत होते त्यावेळेस तुम्ही ऐका की याही नोंदी आम्ही शोधायला मदत करू, याही नोंदी शोधण्यासाठी आम्ही माणसं नेमू, हे असं बोललेले आहेत। आणि आता हे बघा, हे वकील
सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील आहे ते, यांचं बोलणं पाहून किंवा असंख्य असा लोक आहेत की ते मनोज जरांगे पाटलाला शिव्या देत आहेत. शिव्या का देत आहेत? त्यांना कोणता राजकीय वारसा आहे का? मनोज जरांगे पाटलाला म्हणतोय मी, मनोज जरांगे पाटलाला कोणता राजकीय वारसा आहे का? नाही. त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे का? नाही. एक सर्वसामान्य माणूस मुंबईला सकल मराठा समाजाचा मोर्चा नेतो, आझाद मैदानावर ठाम ठोकपणे बसतो आणि शेजारी बसून सरकारी माणसांना, सरकारला शेजारी बसून स्वतःच्या मागण्या मान्य करायला लावतो. आणि यांचं मूळचं जे आता जरांगे पाटला विरुद्ध जे बोलत आहेत, यांचं दुखणं काय आहे? जे मराठ्यांना भेटले ते कोणताही रक्तपात झाला नाही, तोडफोड झाली नाही, जास्त केसेस झाला नाही, मराठा समाज जेलमध्ये गेला नाही, हे बोलत चालीमधून भेटलेलं आरक्षण आहे. आणि हे दुखणं हे जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या विरोधामध्ये जे लोक बोलत आहेत त्यांचं आहे. आणि आता आमच्यातलेच काही काही जण आहेत अडकाऊ, तेव्हा त्यांचे तोंड शिवले होते. जरांगे पाटलांनी 3-4 वेळेस विचारलं, बाबा मी आता होय म्हणतोय, उद्या तुम्ही माझ्यावर परत सांग आणि मग मी तेव्हा तुमच्या थुतरीत आणू. आणि खरंच आता जे आमच्यातले जे आहेत काही मराठी, हे आरक्षण फसलं, आम्हाला आरक्षण नाही भेटलं, सरकारनं फसवलं म्हणत असतात, तर त्यांच्या तिथंच मुचकाळा नाही पाहिजे. बाबा मनोज जरांगे पाटलांनी तेव्हाच सांगितलं होतं की बाबा जेव्हापासून आपला देश स्वातंत्र्य झालाय तेव्हापासून तर आपल्याला काही भेटलं नाही. आता जे भेटले ते खूप काही आहे. मराठा समाजासाठी कोणता कायदाच नव्हता आणि जे भेटले ते खूप काही आहे. एक काळजीपूर्वक बघा मित्रांनो, पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे ओबीसी जाणार, हे मी लिहून देतो. ओबीसी जाणार. तुम्ही थोडासा धीर धरा आणि हे जे भुकणारे कुत्रे आहेत यांच्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो, यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे आपल्याला मॅनिप्युलेट करत आहेत. यांना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करायचंय आणि यांचा मेन उद्देश एकच आहे की मनोज जरांगे पाटील आहे त्यांच्या मागे जो समाज उभा आहे तो समाज विखुरला पाहिजे. मनोज जरांगे पाटलाचा जो विश्वास आहे तो विश्वास कमी झाला पाहिजे, हेच एकमेव यांचा उद्देश आहे. हा जर मराठा समाज जर विखुरला तर यांची राजकीय पोळी भाजन, यांची स्वतःची मालमत्ता भरण, यांना राजकारण खेळता येईल. आणि मनोज जरांगे पाटील जर ठाम राहिली आणि त्यांच्या मागे जर मराठा समाज ठाम राहिला तर आपल्या हातामध्ये निवडून कोणाला आणायचं, कोणाला पडायचं, कोणाला घोडे लावायचे. म्हणून माझ्या मराठा बांधवांना एक विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही सोशल मीडियावर या नालायकांच्या विरोधात बोलायला शिका. आणि मनोज जरांगे पाटलांनी जे केले ते योग्यच केले. आणि थोडंफार काही जरी राहिलं असेल तर ते नीट करायला, सुत्तासारखं सरळ करायला मनोज जरांगे पाटील आहेत. आता हे मूर्ख नालायक लोक साखरेची साल सुत्तावून भूत काढत आहेत, यांच्यावर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो मला एवढंच बोलायचं होतं. आणि मी GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ते तुम्ही GR तिथून डाउनलोड करा आणि GR बघू शकता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय महाराष्ट्र.